अय्यो! प्रेमात हेही असतं? हो, तेही असतं. शुभ अश्विका. ओके. पाठ आहे 118. फायनली आफ्टर लाँग टाईम. पार्ट 117 मध्ये बघितलं होतं आपण. अश्विका सकाळी लवकर उठून रेडी होऊन शुभच्या ऑफिसला जाते आणि मग शुभ येतो ऑफिसला. तर तसंच दोघांचं बोलणं होतं, ज्यात दोघेही समजून घेतात एकमेकांना आणि सगळं नॉर्मल होतं. आणि मग दोघेही आपापल्या ऑफिसमध्ये कामात असतात. तर शुभ काही वेळाने कॉफी घेत असतो. तर तेव्हा अश्विका कॉल करते. तर शुभ सांगतो, की माझ्या मनात असे-असे प्रश्न आहेत. सो आता पुढे बघू. काय प्रश्न आहेत? काय झालं? शुभ बोलतो, की "तू खरंच माझ्यावर इतकं प्रेम करते का, की तुझ्या इगोपेक्षा जास्त महत्त्व दिली, जे तू सहसा कोणाला देत नाही आणि कोणाचं बोलणं ऐकून घेत नाही आणि इथे तर अक्षरशः ऐकून रडून पण दिली आहेस. तर नक्की ही काय करत आहे आणि यातलं काय खरं, काय खोटं हेच कळत नाहीये मला." ओके. तर अश्विका बोलते, "हे बघ, तो माझा जनरल स्वभाव आहे, लाइक ओव्हरऑल सर्वांसाठी स्वभाव आहे तो. पण तुझ्यासाठी मात्र इथे मीन्स माझ्या मनात सगळं वेगळं आहे, कारण तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे. आणि मी या प्रेमात या सगळ्या गोष्टी करू नये, जे ॲक्चुअलमध्ये कुठलीही मुलगी आपल्या पार्टनरसोबत करते. मीन्स फक्त तेच नाही, जे तू विचार करत आहेस. ओह! इव्हन इमोशनली सुद्धा पूर्ण कनेक्टेड आहे मी तुला. लाइक फॅमिलीमधली लहान-मोठी गोष्ट सगळी शेअर करून आहे मी तुला आणि इव्हन माझ्या मनात असं काही नाहीये, जे तुला माहिती नसेल. सो एवढं ट्रान्सपरन्सी असंच कुणीही कुणासोबत मेंटेन नाही करत. कळलं का? कळलं. तर शुभ बोलतो, "हो, कळलं मला आणि थँक यू सो मच. इतकं छान सर्व एक्सप्लेन करून माझे पूर्ण डाउट क्लिअर केली त्याबद्दल. आय थिंक आता थोडं छान मन लावून काम करता येईल मला. कारण आता डोकं रिकामं आहे, लाइक कामासाठी रिकामं आहे. बाकी भरभरूनच आहे सगळं, ओके." तर अश्विका हसायला लागते आणि तसंच बोलते, की "तुला माहिती आहे ना मी पुढे काय बोलणार आहे, म्हणून आधीच क्लिअर केला, हो ना?" तर शुभ बोलतो, "हो, मग मला चांगलंच माहिती आहे." तर अश्विका बोलते, "बरं तुझं झालं का सगळं क्लिअर? आय मीन जे डाउट्स होते डोक्यात ते क्लिअर झाले का? लाइक मी का प्रेम करते तुला इतकी आणि का तुझ्यासाठी माझा पूर्ण स्वभाव थोडाफार का होईना वेगळा आहे?" तर शुभ बोलतो, "हो, मला कळलं सगळं आणि नाही येणार परत हा सगळा डाउट. पण तुझ्या वेगळ्या वागण्यामुळे वगैरे डाउट येऊ शकतो. तर आला कधी तर तसंच विचारून क्लिअर करून घेणार. ओके." तर अश्विका बोलते, "ठीक आहे, चल आता काम करू आपलं आणि इव्हनिंगला आपण मंदिरात जायचं आहे, ओके? थोडं लवकर येशील माझ्या ऑफिसकडे." तर शुभ बोलतो, "ठीक आहे, चालेल आणि तू पण लवकर फ्री होणार आहे का?" तर अशिका बोलते, "हो, तसं माझं लवकरच होईल काम." तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग कॉल कट करून दोघेही आपापल्या कामात बिझी होतात आणि लक्षपूर्वक काम पूर्ण करून रेडी असतात लॉग करण्यासाठी आणि सो तसंच शुभ लॉग करून अश्विकाला मेसेज करतो, "मी निघतो ऑफिसमधून" असं आणि तसंच बाईक घेऊन अश्विकाच्या ऑफिसला येतो. तर अश्विका जस्ट लॉग करते आणि बाहेर येत असताना ऑफिस कलीग मुलगा अश्विका म्हणून हाक मारून थांब बोलतो. "व्हॉट?" अश्विका तिथेच थांबते आणि तो असंच नॉर्मल स्माईल करत विचारतो, की "काय मग कसा गेला आजचा दिवस? मॅनेजरने सांगितलं की नाही तुला उद्या ऑडिट आहे ते आणि ते कसं हँडल करायचं आय मीन ऑडिटरला?" तर अश्विका पण नॉर्मल स्माईल करतच बोलते, की "हो, सांगितलं ना सर्वांना सांगणार आणि मला नाही, असं कसं?" तर तो बोलतो, "असं तसं नाही, तुला सहसा ऑफिसची सर्वात हुशार एम्प्लॉयी म्हणून सर्वांना सांगतो ना, म्हणून म्हटलं विचारून बघावं." तर अश्विका बोलते, "नाही, नाही, तसं काही नाहीये." ओह माय गॉड! शुभ हे सगळं बघत आहे. काय होईल पुढे? ओह नो! शुभ बाहेरच उभा असतो आणि अश्विकाला त्या मुलासोबत हसत बोलताना बघून घेतो आणि शुभला खूप राग येतो आणि मग अश्विकाचं लक्ष जातं शुभकडे. तर तसंच शुभकडे येते आणि शुभ विचार करतो, ही मला स्वतः सांगते का ते बघू आता, की त्या मुलाला काय इतकं हसत बोलत होती. बापरे! तर अश्विका येते मस्त हाय बेबी बोलत आणि मग विचारते, की माझी गाडी कुठे ठेवायची? की माझ्या गाडीने येऊ? तर शुभ थोडं रागात असलेल्या टोनमध्ये बोलतो, की "तुझी गाडी घे तू." तर अश्विकाला कळत नाही शुभला राग आलेलं बिकॉज शुभचं फेस हेल्मेटने कव्हर केलेलं असतं म्हणून. अच्छा. आणि मग अश्विका जाते पार्किंगमधून आपली गाडी घेते आणि तसंच येते शुभजवळ आणि मग दोघेही जातात मंदिरात. तर गाडी पार्क करतात आणि शुभ अजूनही वेट करत असतो, की ही काहीच कसं बोलत नाहीये, सांगत नाहीये स्वतःहून. तर अश्विका बोलते, "चल ना मंदिरात जायचं इथेच का मध्येच उभा राहिला?" तर शुभ बोलतो, "मला तुला काहीतरी विचारायचं आहे, पण मला वाटलं तू स्वतः सांगशील, पण नाही. आपल्या मनातच सांगायचं नसेल, तर ते आपल्याकडून लपवलं जातं आणि तेच तू आज केली." तर अश्विका बोलते, "एक सेकंद, तू कशाबद्दल काय बोलत आहेस शुभ? मला कळत नाहीये आणि मी काय लपवलं असं?" "हं?"
सांग मला पण कळू दे. तर शुभ बोलतो, "तुला खरंच आठवत नाहीये की तुला सांगायचं नाहीये म्हणून ही ॲक्टिंग करत आहेस?" तर अश्विका बोलते, "नाही, मला खरंच आठवत नाहीये. प्लीज सांग ना." तर शुभ सांगतो, "तू मला नेहमी हे सांगून आहेस की ऑफिसमध्ये कोणत्याच मुलाशी तू बोलत नाही आणि ऑफिस अवर्समध्ये कामाबद्दल कोणी काही बोललं किंवा विचारलं असेल तेवढंच बोलते. पण आज तू ऑफिसमधून बाहेर येताना अगदी हसत बोलत येत होती. मग ते काय होतं? आणि मी वाट बघत होतो की तू मला हे स्वतः सांगशील, पण तू नाही सांगितली. आणि तू अशी नॉर्मली मला येऊन बोलत आहे मीन्स तुझं हे काम रोजचं असेल ना?" असं हसत बोलणं वगैरे. तर अश्विका बोलते, "1 मिनिट, असं काहीही नाहीये. मला बोलताना तू तिकडे बघितला होता, तर मलाच हे वाटलं, की तुझ्यापुढे हे झालं, तर तुला काही प्रॉब्लेम नसेल आणि तू विचारलं नाही. तर माझा विश्वास पण बसला, की शुभला काही नाही वाटलं. बिकॉज पुढेच होती त्याच्या आणि मी कोणाला नाही बोलत ऑफिसमध्ये. ऑफिस अवर्समध्येच कामाबद्दल असेल तेवढं बोलते आणि मगाशी काय झालं ते ऐक. मी बाहेर येत असताना तो कलीग आला आणि मला बोलला, "काय मग कसा गेला दिवस? मॅनेजरने काही सांगितलं की नाही? उद्या ऑडिट आहे तर?" मी बोलली, "सांगितलं ना." तर तो बोलला, "तुझी सगळीकडे हुशार एम्प्लॉयी म्हणून तारीफ करतो मॅनेजर." तर म्हटलं, "विचारून बघूया, सांगितलं की नाही?" तर हेच बोलणं झालं आणि नॉर्मल फेस एक्सप्रेशन आणि नॉर्मल स्माईल होती फेसवर, बाकी काही नाही. आणि तुला जर इतकंच वाईट वाटलं किंवा नाही आवडलं, तर तिथेच विचारायचं होतं ना, इथे मंदिरात येऊन हे सर्व करायची काय गरज होती? पूर्ण मूडची वाट लावली आहेस तू शुभ, खरंच. तर शुभ रागातच बोलतो, "माझ्या पण मूडची वाट लावली आहेस तू. हे असलं फालतू काहीतरी माझ्यापुढे पण नाही चालणार आणि मागे पण नाही चालणार." आणि पुढे होतो मीन्स सोबत नव्हतो. जे जे काही तू बोलली ते मला लांबून कळेल. सो जरा डोकं वापरून बोलत जा. कळलं का? तर लोकं ये-जा करत असतात. तर रश्मिका बोलते, "आता झालं असेल तर जायचं का पुढे, की इथूनच परत जायचं आहे, असंच भांडण करून?" तर शुभ बोलतो, "इथपर्यंत येऊन परत जायला तू मूर्ख असशील, पण मी नाही, सो चल पुढे." तर रश्मिका बोलते, "मूर्ख मी असू दे किंवा नको असू दे, पण वागण्यावरून तरी मूर्ख तूच वाटत आहेस." ओ बापरे! आणि मग दोघेही तसंच पुढे जातात मीन्स मंदिरात जातात आणि दर्शन घेत असतात आणि मग तसंच बाहेर येतात तर तिथे पुजारी असतात ते सांगतात की छान मिळून राहायचं बेटा. काहीही झालं तरी साथ सोडायची नाही आणि ते विचारही करायचे नाही. कळलं का? तर शिव बोलतो, "हो, नक्कीच." तर अश्विका विचारते, "तुम्हाला कसं कळलं आमच्यात काहीतरी वाद झाला इथे?" तर ते सांगतात, "इथे यायच्या आधी तुम्ही दोघेही तिथे 10 मिनिटापासून उभे होते त्यावरून कळलं होतं बेटा मला." तर शुभ अश्विका तसेच दोघेही त्यांना नमस्कार करतात आणि बाहेर येतात. तर शुभ बोलतो, "बघ, असं सगळे नोटीस करतात, सो इथून पुढे नीट राहत जा." तर अश्विका बोलते, "बाप्पाने संदेश पाठवलाय आपल्यासाठी त्यांच्या थ्रू. सो बाप्पाने काय सांगितलं ते नीट लक्षात ठेवूनच वाग आता." मीन्स छान सोबत राहायचं. आणि मग दोघेही बाहेर येतात आणि तसंच अश्विका बोलते, की "वॉव बेबी, ते बघ मस्त गरमागरम काहीतरी बनवायचं सुरू आहे. चल ना खाऊ आपण ते. भूक पण खूप लागली आहे मला." तर शुभ बोलतो, "ओ हॅलो, हे सर्व काही नाही चालणार आहे तुझं. घरी चल शांतपणे. घरी जाऊन जेवणच करायचं आहे आता." तर अश्विका बोलते, "याल बेबी प्लीज ना, खाऊ दे ना, मस्त टेस्टी वाटत आहे. बघ ना. प्लीज चल ना यार बेबी प्लीज ना." तर शुभ बोलतो, "नाही अश्विका प्लीज घरी जायचं आहे आता." तर अश्विका त्या शॉपकडे बघतच तिथेच उभी असते आणि शुभ जवळ येऊन चल बोलतो. हात धरून पुढे घेऊन जायचं बघतो. पण तरी अश्विका जागेवरून हलत नसते. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 119 मध्ये बघणार आहे आपण आता शुभ ही जिद्द अश्विकाची पूर्ण करतो का? आणि जर नाही करणार असेल तर अश्विकाला कसं कन्व्हिन्स करतो आणि जर केला तर अश्विकाला काय काय ऐकवणार आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.